महाराष्ट्र ज्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेबांनी युतीची घोषणा केली त्याच दिवसापासून आम्ही सर्व शिवसैनिक मनसैनिक युती करण्याच्या अनुषंगाने कामाला लागलेलो आहोत। या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 122 संपूर्ण जागांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सन्मानपूर्वक जागा या देण्यात आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं येत्या 1-2 दिवसामध्ये मनसेचे नेते राजू पाटील साहेब किंवा आमच्याकडून वरुण साहेब किंवा विनायक राऊत साहेब एक जॉईंट प्रेस घेऊन किती जागांचं वाटप झालेलं आहे हे आपल्याला सांगण्यात येईल। पण समाधानपूर्वक जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिलेल्या आहेत आणि आमची युती 100% झालेली आहे। जवळपास सर्व जागांचा तिढा देखील सुटलेला आहे। याच्या आधीच्या पण पत्रकार बांधवांना म्हणालो की याच्या आधी जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं का जे सत्तेमध्ये आहेत शिंदे गट आणि बीजेपी या लोकांनी त्या निवडणुकीमध्ये एकमेकाचे कपडे चक्क फाडण्याचं काम केलं आणि आता ह्या महानगरपालिकेमध्ये हेच कपडे परत एकमेकाला चढवण्याचं काम करत आहे आणि हे जे सगळा यांचा जो प्रकार आहे हा प्रकार संपूर्ण कार्यकर्ते आणि सुज्ञ जनता आणि मतदार बघण्याचं काम करतो। त्यांना मतदारांना देखील कळलेलं आहे का कशा पद्धतीने हे महाराष्ट्राचा आणि या महाराष्ट्राच्या अस्मितेचा खेळ करत आहेत। मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेचा झेंडा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती फडकल्याशिवाय राहणार नाही।